नमस्कार, रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ 3000 स्मार्ट एसटी बसेसचे लोकार्पण। हिंदवी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या नावाने राज्यातील 3000 स्मार्ट एसटी बसेसचे लोकार्पण सोहळा आज विधानसभेच्या प्रांगणात करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते। राज्यातील सर्वाधिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे। साथीने आज राजमाता जिजाऊ या एसटी बस सेवेचं लोकार्पण आपण करत आहोत। तत्पूर्वी मी विनंती करतो सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांना आपण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। मी माधुरीताई मिसाळजींना विनंती करतो आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत करावं। तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचंही आपण स्वागत करावं। पंकजाताई मुंडेजी आपल्या समवेत उपस्थित आहेत। पर्यावरण मंत्री मी माधव कुसेकरजींना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं। तसेच टाटा कंपनीचे ग्लोबल हेड सुशांत नाईक यांचं स्वागत करण्यासाठी मी सीएम साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभासनाचं स्वागत करावं। तसेच अशोक लेलँडचे सिनियर मॅनेजर जॉन मॅथ्यू यांचंही स्वागत करावं। यांच्याच माध्यमातून या 3000 बसेस आपल्याला मिळत आहेत। आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। महाराष्ट्राच्या या वैभवशाली इतिहासाला आज एक नव्या पर्वाची सुरुवात होत असताना राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक बस सेवेचं लोकार्पण आपण करत आहोत। मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री त्यांच्या शुभ हस्ते आपण लोकार्पण करावं।